आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वेळ लागलाय हसायला. वेळ लागायला मी कुठं प्रेमात पडले, पण आता कळते प्रेम तुटल्यावर जे वेळ लागतं ना ते लई भयंकर असतं. तुझा पहिला नवरा आल्यामुळं तुझ्या होणाऱ्या होऊ न शकणाऱ्या नवऱ्याचा हार्ट ब्रेक होऊन त्याला येड लागलं असेल ना. किती वाईट. ते सगळं आमचं आम्ही बघू. आता ना तू तुझी काळजी कर. खोटे खेळ करून तुरुंगातून बाहेर आलीस ना, आता पुन्हा जायची तयारी कर, कारण धनंजय येतात. सर्च वॉरंट घे. तुझा खेळ संपला साहेब. काय आहे ना, माझं नाव साहेब आहे आणि माझा खेळ संपत नसतोय. मी दुसऱ्यांचा खेळ संपवत असते. आणि खेळ संपवायचे ना दोन मार्ग आहेत. पहिला, माझी मैत्रीण हो, मिळून राज्य करू. दुसरा, माझ्या रस्त्यातनं बाजूला व्हायचं. आता हे दोन्ही पण मार्ग तुला मान्य नाहीत म्हणून तिसरा मार्ग तयार होतो. तो लय डेंजर आहे. एकमेकींना संपवायचं. कारण आपलं युद्ध तर अटळ आहे आणि या युद्धात बळी नेहमी आपला नाही, आपल्या माणसांचा जातो. साहेब, काय केलंयस तू? घोड्याला जशी लगामाची गरज असते ना, तशी वेगाने धावणाऱ्या आपल्या आयुष्याच्या गाडीला सुद्धा ब्रेकची गरज असते. पण ब्रेकच फेल झाले असतील तर कळला का अर्थ माझ्या बोलण्याचा? नाही? परत ऐक. घोड्याला जशी लगामाची गरज असती ना, तशी वेगात धावणाऱ्या आपल्या आयुष्याच्या गाडीला सुद्धा ब्रेकची गरज असती. पण ब्रेकच फेल झाले असतील तर सर ब्रेक लागत नाही. सावकाश सावकाश.
कशाबद्दल बोलतेस तू? कळतंय तरी विचारतेस? मी तर आपलं सहजच म्हणाले होते. धनंजयला फोन लाव. त्यांनी नाही उचलला की कळेल तुला माझ्या म्हणण्याचा अर्थ. कळलं? नाही उचलला का? आता तू बोलवलं म्हटल्यावर सुसाट सोडली असेल गाडी गड्यानं. पण ब्रेकच लागला नसेल तर? तरी म्हटलं होतं साहेब बरोबर रेस लावायची नाही. साहेबच जिंकणार आणि तुमचा कपाळ मोक्ष होणार. लगाम नसलेल्या घोड्यासारखे उधळला होतात ना. घ्या आता आयुष्याचा रस्ताच संपला. मी तुला आधी सांगितलं माझ्या घरच्यांपासून लांब राहा. आणि आता धनंजयला काही झालं ना तर मी तुला गोळी मारेन. अरे बाप रे बाप. लग्नाचा नवरा घरी आहे तरी प्रियकरासाठी केवढा जीव तुटतोय मॅडमचा. गो प्रेम आंधळ असते हे खरे हो. साहेब तोंड सांभाळ. थांबा. काय झालं? ब्रेक फेल झाला? ब्रेक फेल तर तुझ्या प्लॅनिंगचं झालंय. वेळेवरती ड्रायव्हर सोबत मी सीट चेंज केली ना म्हणून वाचलोय. तुझं काय आता? सुंदरी मॅडमना या घराची झडती घ्यायचा पूर्ण अधिकार आहे. कलेक्टर मॅडम, तुम्ही तुमची कारवाई सुरू करा. आणि हा, तुम्हाला काहीही मदत लागली तर माझा स्टाफ कोऑपरेट करेल तुम्हाला. थँक्यू. सावंत, या सगळ्यांचे मोबाईल काढून घ्या. साहेब,
मोबाईल. तुला लय महागात पडणार आहे. माने. येस सर. हिच्या सगळ्या पंटरला बाजूला घे. हो सर. चला बाजूला या. अरे या. ये इकडे. इथे या. बाजूला या इकडे. या घरामध्ये एका मुलीला डांबून ठेवलंय का घर पिंजून काढा. एकही कोपरा सोडू नका. येस सर. घोरपडे मॅडम. येस सर. यांच्यावर लक्ष ठेवा. खाली बसा मॅडम. पुढे आला. चला आतमध्ये. नाही, कोणीच नाही सापडलं. नक्कीच काहीतरी आहे, नाहीतर काहीच नाही असं कसं होईल. तेच तर. तुम्ही मला सांगा नेमकं काय झालं होतं. मी ज्यावेळी साहेबला जाब विचारायला जेव्हा फोन केला होता ना त्यावेळी कसला जाब. मी तुम्हाला सांगितलं ना सावीला ताप आला होता. ती खूप घाबरली होती. मुळात माझ्या घरच्यांना कोणीतरी घाबरवण्याचा प्रयत्न करते का तर माझ्यावरती प्रेशर यावं आणि मी हे शहर सोडून कुठेतरी निघून जावं. आणि मला नाही वाटत साहेब सोडून दुसरं कोणीही करू शकतं, कारण दुसरा हिंमत पण नाही आणि साहेब सोडून माझा दुसरं कोणी शत्रू पण नाही. असं कसं नाही. एक शत्रू तर तुमच्या घरात राहतोय आणि तेही तुमच्या परमिशनने. आपण बोलू नंतर. कुठे चाललात. थांब, पळून नाही चालले. एक मिनिट. वर बघितलं नाही.
नाही म्हणजे दरवाजा उघडत नाहीये, आतून कदाचित कडी लावलेली आहे. नाही कडी नाही येते. दरवाजा जाम आहे तो, लय वर्ष उघडलाच नाही ना, म्हणून जोर लावला तर मग उघडतो. मग बघूया ना मग उघडून, खरं काय ते समोर येईलच. बघा मग लावायचं. सुंदरी, काय झालं? नाही कोणीच नाहीये. इथेही कोणी नाहीये. पण कसं शक्य आहे? जर दाराला आतून कडी लागली तर आत कोणीतरी असायला पाहिजे ना. पण दिसतंय ना कोणीच नाहीये. कदाचित साहेब बरोबर बोलत होते, दरवाजा जामच असेल. चला. कसं शक्य आहे? मॅडम कुठे आहे तुम्ही? राहून राहून वाटतंय की तुम्ही इथेच आहात. सॉरी तुम्हाला त्रास दिल्याबद्दल. म्हणजे आतमध्ये कोणीच नव्हतं? म्हणजे आतमध्ये कोणी सापडायला हवं होतं का? नाही नाही तसं नाही. मी विचारते तुम्हाला, आतमध्ये कोण होतं का? नाही ना, मग आता कोर्टातच खेचते तुम्हाला. आबरू नुकसानीचाच दावा लावते तुमच्यावर. तुम्हाला काय करायचं ना तुम्ही करा. एक मिनिट. अय रागू मैना, परत येताना अभ्यास करून यायचा हा. आणि पुन्हा माझी छेड काढलीत ना, लय वाईट परिणाम होतील. कुठे बोलते सर?